A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। भव्य कर्णबधीर तपासणी, श्रवण यंत्र वाटप व उपचार शिबिर थाटात संपन्न। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून 0 ते 18 वर्ष वयोगटातील कर्णबधीर आजाराने ग्रस्त विद्यार्थ्यांसाठी भव्य तपासणी, श्रवण यंत्र वाटप व उपचार शिबिराचे आयोजन येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले होते। या शिबिराचे आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या शिबिरात जिल्ह्यातील एकूण 125 कर्णबधीर आजाराच्या संदर्भित विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली। कर्णबधीर तपासणीसाठी कर्ण हॉस्पिटल कोल्हापूर येथील तज्ञ डॉक्टर संदेश बागडी, MS ENT सर्जन डॉक्टर मोहन कुलकर्णी तसेच श्री काळे यांच्या चमूने विद्यार्थ्यांची सखोल तपासणी केली। शिबिरात उपस्थित विशेष तज्ञांचे स्वागत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दीपक मोरे, बालरोग तज्ञ वर्ग 1 डॉक्टर गोपाल कदम, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन बोधगिरे, भूलतज्ञ डॉक्टर नितीन पुरोहित आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। या शिबिरात जिल्ह्यातील 75 कर्णबधीर विद्यार्थ्यांची बहिरेपणाची तपासणी करून 90 श्रवण यंत्राचे वाटप करण्यात आले। गंभीर कर्णबधिरतेच्या उपचारासाठी व कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी काही विद्यार्थ्यांना कर्ण हॉस्पिटल कोल्हापूर येथे संदर्भित करण्यात आले। या शस्त्रक्रियामध्ये लहान मुलांच्या कर्णबधिरतेवरील अत्याधुनिक उपचारांचा समावेश आहे। शिबिरात सर्व तपासणी व औषधोपचार पूर्णतः मोफत करण्यात आले। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर नांदुरकर, DIS मॅनेजर लक्ष्मण गाभणे, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक ज्ञानोबा चव्हाण, सांख्यिकी अन्वेषक प्रशांत गिरी, FLC तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील सर्व वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, ANM व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली।